गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकाक्षरं महापातकनाशनम् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। मनोजय मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजयं वानरयुतमुख्यम् श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। चराचरामध्ये वास करणारी अखंड ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा अशा त्या भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने आणि आपल्या सर्व भाविक भक्तांच्या प्रयत्नाने सहकार्याने आपल्या स्वतःच्या भाग्याने आणि सुरुवात केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि सर्व अन्नदाते द्रव्यदाते श्रमदाते आपण सर्व वडीलधारी मंडळींच्या मार्गदर्शनाने आणि तरुण बांधवांच्या संयोजनाने नियोजनाने आणि सुरुवात केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि वडीलधारी मंडळींनी सुरुवात केलेला हा नेम आणि पारमार्थिक क्षेत्रामध्ये जे देह झिंजवतात आयुष्य घालवतात ना ते देहाने गेले तरी त्यांच्या आठवणी या ठिकाणी असतात। उत्तमाची उरे कीर्ती मागे आणि सर्वांच्या तोंडी नाव आहे सुरेश बाबा है ना, तसे भास्कर बाबा असतील आणि ज्यांचं चांगलं योगदानही राहिलं असे अण्णा सुद्धा म्हणजे चांगलं काम जर केलं ना तर आपण गेलो तरी लोकांच्या आठवणीमध्ये आपण असतो हे की नाही। हे अण्णा त्या दिवशी मी जेवणाला गेलो त्यांच्याकडे तेव्हा लगेच खुर्चीहून उठून लगेच दर्शनाला वारकरी सभा प्रथम भेट
ही अवस्था परमार्थाची अवस्था आहे. आणि परमार्थिक जीवन जे जगतो माणूस आणि खरा परमार्थ जीवनात असल्यानंतर मग बाकीच्या आसक्ती आपोआप कमी होतात. अहो स्वतःच्या देहाची सुद्धा आसक्ती राहत नाही, बाकीचं काय राहिलं. आणि अशी अवस्था होते नंतर बरं का. बस भगवान परमात्म्याशिवाय नाही, बोललेलीची नाही आणि एका देवाविना. आणि ह्या जुन्या लोकांनी आपल्या जीवनामध्ये हे फार मोठं हे आपल्यासाठी बरं का सुख मिळण्याचं ठिकाण. हे जुन्या लोकांचे उपकार ना आपल्यावरती. फक्त आपल्याला तर हे पुढे चालवायचं आहे. आणि मी प्रथम आलो ना कथेला म्हणून मला जास्त काही माहिती नाही. पण जे जुने महाराज लोक जे आहेत समजा, ज्यांना सहवास झाला त्यांचा आहे की नाही, ते पूर्ण चरित्र त्यांच्या डोळ्यापुढे येतं ना. जगन्नाथ बाबांचाही समजा सहवास ज्या ज्या भक्तांना झाला असेल, ज्यांच्याकडे आले असतील, ते चित्र डोळ्यापुढे लगेच येतं ना. त्यांचा विसर पडत नाही. आणि ते ध्याने जरी केले ना तर कीर्तीने उरतात. कीर्तीचे 3 प्रकार आहेत, कनिष्ठ, मध्यम आणि उत्तम. आणि कनिष्ठ आणि मध्यम कीर्ती ठेवूच नाही माणसाने, उत्तमच ठेवायला पाहिजे. शेवटी मरायचं तर प्रत्येकाला आहे. संतांची आजही कीर्ती आहे, उभारीला ध्वज अनायशी चराचरी कीर्ती. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. आणि त्यांच्याही कृपेने सुरुवात केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. मग सुरेश बाबा असतील, भास्कर बाबा असतील, तसेच आजही ज्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो असे आपले अण्णा. आणि अजूनही बरेचसे महात्मे बरं का, त्यांचा आशीर्वाद, त्यांचं सहकार्य आपल्याला लाभलं असेल असे सर्व. आणि यावर्षी आपण एक बाणी, एक वचनी, एक पत्नी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचं चरित्र या ठिकाणी श्रवण करीत आहात. आनंदाची गोष्ट आहे. कालच्या प्रसंगामध्ये आपण पंचवटीमध्ये आलो. रावणाने पुष्पक विमानामध्ये सीतामातेला टाकलं, पण ती सीतेची छाया आहे. खरी सीता अग्नीच्या स्वाधीन केलेली आहे प्रभू रामचंद्रांनी. आणि जेव्हा राम लक्ष्मण त्या ठिकाणी येऊन पाहतात, सीतामाता दिसत नाही. आणि सीतामाता दिसत नाही तेव्हा सीतेच्या शोधामध्ये निघाले. आणि सीतामातेच्या शोधामध्ये निघाल्यानंतर रक्ताच्या थारोड्यामध्ये पडलेला जटायू लक्ष्मणाला दिसला. हो आगे पराम गिदपति देखा, सुमिरित राम चरण जिन देखा. सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. हो आगे परा गिदपति देखा,
जनक सुतारी दी। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। ओ मंगल भवन अमंगल आरी, दरउ सुदशरथ अजिर बिहारी। सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। मंगल भवन अमंगल आरी, दरउ सुदशरथ अजिर बिहारी। दरउ सुदशरथ अजिर बिहारी। दरउ सुदशरथ अजिर बिहारी। ओ मंगल भवन अमंगल आरी, दरउ सुदशरथ अजिर बिहारी। हे राम 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 हे राम राम राम। हे राम 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 हे राम राम राम। ये राम ये राम ये राम ये राम। हे राम हे राम हे राम हे राम। ये राम ये राम ये राम ये राम। हे राम हे राम हे राम। आणि लक्ष्मणाने पाहिलं जटायूला, आवाज दिला रामचंद्रांना, भैया अरे ओ भैया। मुखामध्ये राम राम चालू आहे जटायूच्या। रामचंद्र सुद्धा धावत येतात। रामचंद्रांनी जटायूला आपल्या मांडीवरती घेतलं आणि विचारलं, ही हालत कोणी केली? जटायूने सांगितलं की मी जनक सुता जनक कन्या तिचं रक्षण करण्यासाठी गेलो आणि त्याने माझी अशी हालत केली. कुणी हालत केली? सीतेला कुणी नेलं? रावणाने नेला असं नाही म्हटले. नात दशानन यह गति कीनी ते खल जनक सुता हरिलीनी. ज्याला तुम्ही 10 तोंड दिले, ज्याला 10 तोंड दिले त्याने सीता मातेचं हरण केलं, ज्याला एकही माणसाचं तोंड नाही त्याने रक्षण केलं, त्याने अशी हालत केली माझी. आणि कपट केलं त्याने. तो जर सरळ सरळ त्याने युद्ध केलं असतं ना तर त्याचा वध केला असता, सीताची सोडवण केली असती. पण कपट केलं ना. भगवान परमात्म्याचे भक्त भोळे असतात. तुका म्हणे भोळा आणि जिंकू जाणे कडी काळा. तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवडी. आणि जटायूने सांगितलं की मी त्याला सांगितलं खरं की माझं मरण पंखामध्ये आहे. त्याने सांगितलं अंगुष्ट्यामध्ये माझं मरण आहे. कपट केलं माझ्याशी. आणि हा जटायू ना, हा गंधर्व होता. जटायू
आणि गंधर्व होता, पण दुर्वास ऋषीच्या शापामुळे त्याला आणि पक्षी होणी मिळाली होती. त्यावेळेला उशाप मागितला होता याने की महाराज चुकलं माझं, पण मला उशाप द्या. तू जटाई होशील, हा पक्षी होशील, पण ते त्रेतायुगामध्ये भगवान परमात्म्याचं तुला दर्शन होईल. त्यांच्या चरणाला तू स्पर्श केला ना की जटायू योनीतून मुक्त होणार आणि परत तू गंधर्व होशील. आणि जटाईच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू आहे. पशु योनीतून आपली पक्षी योनीतून मुक्त होणार म्हणून नाही, पण एका स्त्रीचं रक्षण करता करता मी प्राण सोडत आहे, हा आनंद आहे. रामकथेमध्ये पक्ष्याने सुद्धा स्त्रीचं रक्षण करण्यासाठी प्राण गमावला आपला. आता माणसं अन्याय करतात म्हणून रामकथेची गरज आहे. रामकथेचा विचार केला ना तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला जगण्याचं साधन मिळते. कसं जगावं, जो रामकथा वाचेल तो वाचेलच बरं का. आणि रामकथा ही जीवनाचं सर्व सार आहे. जटाईला सांगितलं रामचंद्रांनी, चिंता करू नका, मी तुम्हाला जिवंत करतो. जटाईने सांगितलं देवा आता जिवंत करण्याच्या भानगडीत पडू नका, कारण मरताना काहीतरी चांगलं काम झालं पाहिजे ना, असं म्हणतात ना. माझ्या हातून चांगलं कामच झालं पण ते पूर्ण नाही झालं. आणि जे भाग्य दशरथ राजाला नाही मिळालं, त्यांना नाही लाभलं, ते मला मिळालं ना. दशरथ राजापेक्षाही जटायू भाग्यवान की जी मांडी रामचंद्रांची दशरथ राजांना मिळाली नाही, शेवटच्या वेळेला ती मांडी जटायूला मिळाली. दशरथ राजाच्याही मुखामध्ये राम आहे आणि जटायूच्याही मुखामध्ये राम आहे. हा, दशरथ राजाच्याही मुखामध्ये राम आहे, जटायूच्या मुखामध्ये राम आहे. पण या ठिकाणी जटायू रामचंद्रांकडे पाहतात आणि रामचंद्र जटायूकडे पाहतात, मांडीवरती घेतलेलं आहे. आणि शेवटच्या टायमाला देवाचं दर्शन झालं पाहिजे, त्यालाच म्हटलेलं आहे खऱ्या अर्थानं शेवटचा दिवस गोळ व्हावा. शेवट तो भला आणि माझा बहु गोळ झाला. कशा करता कथा, कशा करता कीर्तन, काकडा विष्णू सहस्रनाम हरिपाठ कशा करता, विना कशा करता पायदिंडी, या गोष्टी कशा करता, तर शेवट आपला गोळ होण्यासाठी. बस आयुष्याचा शेवट नाही, देहाचा शेवट नाही सांगत तुकोबरा या ठिकाणी. देहाचा शेवट होणारच आहे आणि आयुष्याचाही शेवट होणारच आहे, पण केलेली साधना आहे ना, त्या साधनेचा शेवट सांगतात की आम्ही जी साधना केली त्या साधनेमुळे देवाची प्राप्ती झाली. शेवटी मुखात नाम आलं, अंतकाळी ज्याच्या नाम आले तुका म्हणे सुका पार नाही झालं, तो शेवट गोळ झाला बरं का. एवढ्यासाठी आम्ही प्रयत्न म्हणजे अट्टास केला होता. अट्टास म्हणजे प्रयत्न. आणि जटायूने सांगितलं आता मला हा माझ्या जीवनामध्ये आलेला जो योग आहे ना देवा, पक्षी असेल मी पण तुमचं दर्शन झालं, पक्षी असेल तुमचं नाव मुखामध्ये आहे, पक्षी असेल तुम्ही मला मांडी दिली ना, पण तुम्ही मला आता जिवंत जरी केलं ना तरी हा योग माझ्या जीवनात परत येईलच असं नाही. आणि हा आलेला योग आता मला घालवायचा नाही देवा. तुमचं दर्शन होण्यासाठीच तर खटाटोप आहे सर्व. ऋषी मुनींनी सुद्धा एवढीच खडतर तपश्चर्या केली, कशा करता, तुमचं दर्शन होण्यासाठीच ना. मग आता तुमचं दर्शन झालं ना, बस झालं का. आणि रामचंद्रांच्या मांडीवरती देह सोडला त्याने.
आणि नंतर पुढे दिव्य देह प्राप्त झाला त्याला. गिद देहत जी धरी हरि रूपा गिद देहत जी धरी हरि रूपा गीत देह तेजी धरी हरि रूपा गीत देह तेजी धरी हरि रूपा भूषण बहुपट पितनूपा भूषण बहुपट पितनूपा मंगल भवन अमंगल हरि दरहु सुदशरथ अजिर बिहारी भूषण बहुपट पीतानोपा भूषण बहुपट पीतामोपा मंगल भवन अमंगल हारी मंगल दशरथ अजिर बिहारी. आणि देह त्यागला. गीत देह तेजी धरी हरि रूपा. तो जटायूने तो गीत देह टाकला. धरी हरि रूपा. हरिरूप कोणतं आहे? हरीचं रूप. ज्ञानबराय सांगतात हरीचं रूप कोणतं आहे तर चतुर्भुज रूप आहे की नाही. चतुर्भुज नर होऊनी हरिपाठामध्ये देवाला जसे 4 हात तसे 4 हात आले हो जटायूला. हरिरूप ते आहे. आणि शेवटी शेवटी ते हरिरूप आणि मिळालं पाहिजे, प्राप्त झालं पाहिजे. ज्ञानबराय हरिपाठामध्ये सांगतात ते खोटं नाही. जो हरीचं चिंतन करतो ना तो हरिरूप झाल्याशिवाय राहत नाही. जन्म घेणे लागे पुढे. हा आहे की नाही. हरिपाठ आपला वाया थोडी जाणार आहे घेणं नाही ना. हे कथा कीर्तन हे वाया जाणार नाही. हरिरूप नक्कीच ठरलेलं आहे. आणि हरिरूप मिळणं तेवढ्या करता तर एवढा खटाटोप आहे. त्या गीत पक्ष्याने सुद्धा हरिरूप धारण केलं. देह 2 मिळतात त्यावेळेला. एक यातना देह मिळतो आणि एक दिव्य देह मिळतो. पापी माणूस असेल तर त्याला यातना देह मिळतो आणि पुण्य असेल तर दिव्य देह मिळतो. आणि दिव्य देह म्हणजेच हरिरूप. देवासारखे हा 4 दिव्य देह. आणि देह सोडल्यानंतर दिव्य देह धारण केला, हरिरूप धारण केलं, निघून गेला. आणि जटायूच्या देहाला चिता रचली रामचंद्र लक्ष्मणाने आणि दहन दिलं. अहो ज्या हाताने दशरथ राजांना दहन द्यायला मिळालं नाही त्या हातांनी जटायूला दहन दिलं. म्हणजे भगवान परमात्म्याचा भक्त भगवान परमात्म्याचं नामचिंतन जो करतो ना त्याला चिंता करण्याची गरज नाही. त्याला कोणी नातेवाईक नसू द्या हो पण शेवटी देव नातेवाईक आहे. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठू आहे की नाही. विठू शिवाय कोणी नातेवाईक नाही शेवटी. हा आणि ऐका चांगलं. आणि नंतर पुढे निघाले आणि भगवान परमात्म्याची एक भक्त बालपणापासून वाट पाहत आहे. रानामध्ये रान बिल्लकुडामध्ये जन्माला आलेली. आलं लक्षात तुमच्या. त्या जंगलाचा राजा आहे शबर. शबर राजाची कन्या शबरी. आणि पूर्वी बालविवाह व्हायचे. आणि शबरीच्या लग्नामध्ये लग्न ठरलं शबरीचं. आणि बोकळ बांधले होते अंगणामध्ये बकरे.
शबरी लहानशी आहे. विचारलं बाबा हे कशा करता? म्हणे तुझं लग्न आहे ना उद्या. म्हणे लग्नामध्ये यांचं काय काम आहे? म्हणे यांचीच पंगत आहे लग्नामध्ये. हे निष्पाप आहे बाबा, यांची हत्या कशाला करायची? म्हणे त्याच्याशिवाय लग्न होत नाही, प्रथा आहे आपली. शबरी रात्रभर झोपली नाही की एकट्याच्या सुखा करता जर एवढे जीव जात असतील तर हे लग्न का करावं. मध्यरात्रीला शबरीने चोपडी सोडली आणि रानामध्ये निघाली. शबर राज्याच्या लक्षात आलं शबरी झोपडीमध्ये नाही. शोधायला सर्व पाठवले त्याचे माणसं. शबरीला वाटलं आपण कुठेही गेलो तर हे शोधणार आपल्याला. एक उंट मेलेला होता, सडलेला देह, दुर्गंध पसरलेली उंटाच्या देहाची. आणि जिथं घाण वास येत असेल ना तिथं आपण जात नाही, लांब पडतो. शबरीने विचार केला की आपल्याला प्रत्येक ठिकाणी हे पकडणार, म्हणून त्या मेलेल्या उंटाचा आश्रय घेतला शबरीने की इथं कोणी येणार नाही. अहो जिवंत माणसापेक्षा तर मेलेला उंट पुरला. शबरीने विचार केला आणि रात्रभर तिथं थांबली. आसपास यायचे शबर राज्याचे माणसं पकडायला, पण दुर्गंध आली की मागे फिरायचे, इकडे जायचं नाही, इकडे नसेलच ती. अशा घाण जागेमध्ये काय लपणार शबरी, जायचे. आणि नंतर मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये आली शबरी. पण मातंग ऋषींना त्यांच्या शिष्यांना कुणालाही कल्पना नाही. रात्रीची आश्रमाची सेवा करायची, झाडलोट करायची ना तर झाडून नाही, हाताने पूर्ण आश्रम साफ करायचे. अंगण सळा वगैरे रांगोळी सर्व पुष्प टाकणे वाटेमध्ये. स्नानाला जायचे मातंग ऋषी. तर शिष्यांना विचारलं तुम्ही केलं काय? म्हणे नाही गुरुजी. किती दिवस सेवा केली? बाल अवस्थेमध्ये होती, हा तारुण्य अवस्थेत आली तिथपर्यंत केली, पण हाती लागली नाही. पण एक दिवस थोडी उशिरा जाग झाली शबरी, पण सेवा तर करायची म्हणून गेली. आणि तेव्हा मातंग ऋषींनी पाहिलं आणि मातंग ऋषी समोर आल्यानंतर लटलट कापायला लागली शबरी. कोण आहेस तू? म्हणे मी शबरी आहे. चोरून का सेवा केली? तुम्ही रागावणार असं मला वाटलं. मातंग ऋषींच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. किती दिवसापासून सेवा करते? 6 वर्षाची होती तेव्हापासून. मातंग ऋषीने सांगितलं बेटा तुला कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. खरा भक्त जर असेल तर भीती बाळगायची काही गरज नाही ना कुणालाही. तू माझ्या आश्रमाची सेवा केली ना. आणि मातंग ऋषी सुद्धा आता देह सोडण्याच्या तयारीमध्ये आहे. तुला राम भेटायला येईल. रामचंद्रांच्या अवताराच्या आधी वचन दिलं मातंग ऋषींनी. जगत पिता तुला भेटायला येईल. शबरीने सांगितलं की मला मी तर ओळखलं नाही त्यांना, पाहिलं नाही ना, ओळखणार कसं? मग मी ओळखणार नाही. तेव्हा सांगितलं मातंग ऋषींनी की शबरी तुझ्या झोपडीमध्ये जोही पुरुष येईल ना तो रामच येणार. रामाशिवाय कोणी येणार नाही तुझ्या झोपडीमध्ये. रामाशिवाय तुझ्या झोपडीमध्ये कोणी येणारच नाही. आला तो रामच येणार. मातंग ऋषींच्या शिष्य आणि मनामध्ये त्यांना वाटतं की ही किती घाण आहे शबरी, आणि हिला काय राम भेटणार. संशय घेतला भक्तीवरती, सेवेवरती संशय घेतला. झालं नेमकं काय? ज्या डोहामध्ये ते स्नान करायचे रोज, हे स्नान करायला गेले शिष्य.
तू पूर्ण डोहर रक्ताने माखला, पाणी नाही राहिलं, रक्तच त्याच्यामध्ये. आले दावत, गुरुजी आम्ही स्नान करायला गेलो तर पाणी नाही, पूर्ण रक्त आहे डोहामध्ये. मग तुमची भक्ती खरी आहे, सेवा खरी आहे ना, तुम्ही करा ना काहीतरी. म्हणे आम्ही काय करणार, माझ्या शेवरीवर संशय घेतला ना तुम्ही, त्याचं फल आहे. पाणी नाही तुम्हाला स्नान करायला, रक्त आलं त्याच्यामध्ये. तुम्हाला परत त्या ठिकाणी जसा होता डोह तसा करायचा असेल, माझ्या शबरीचे चरण प्रक्षालन करा, ते तीर्थ टाका त्याच्यामध्ये. चरण प्रक्षालन केले, ते तीर्थ घेतलं त्यांनी, त्या डोहात टाकलं, तर जसं पाणी होतं आधी तसं झालं. ही शक्ती शबरी मातेच्या बरं का, आणि भक्तीची शक्ती आहे, सेवेची शक्ती आहे. आणि मातंग ऋषींनी त्या ठिकाणी देह सोडला. तेई देई गती राम उदारा, सबरी के आश्रम पजुदारा, सबरी के आश्रम पजुदारा, सबरी की राम गृह आए, मुनि के बचन समविजय पाए, मंगल भवन अमंगलारी, तरहु सुत शरत अजिर बिहारी, मंगल भवन अमंगलहारी, तरहु सुत शरत अजिर बिहारी. आणि शबरीने नियम केला जीवनामध्ये, आणि त्या नियमाचं फल रामचंद्र भेटायला आले. पार्वती मातेने प्रश्न केला, भारद्वाज मुनींनी प्रश्न केला, काय केलं शबरीने. रामचंद्र आले, प्रतीक्षा केली, त्यागही केला जीवनामध्ये. रोज बोरं आणायची जमा करून, हा रोज बोरं आणायची, आणि गोड लागलं की ठेवायची, नांबट लागलं की फेकून द्यायची. सायंकाळपर्यंत रामचंद्र नाही आले ना, तर पूर्ण बोर फेकून द्यायची, खायची नाही. बोर गोड लागलं ना ठेवायची, आंबट फेकून द्यायची, आणि ते गोड बोरही संध्याकाळ झाले की फेकून द्यायची. राम आले नाही, फेकले. आता ज्या रानामध्ये रामचंद्र आहे त्याच रानामध्ये शबरी माता आहे, त्यांना बोरं का मिळत नसतील का. आंबट बोर म्हणजे आसार, आणि गोड बोर म्हणजे सार. देवाला आसार नाही, देवाला साराची गरज आहे. फलकट तो संसार येते सार भगवंत, सत्य साच करे ना विठोबाचे बरे. सारा सार विचार करा उठा उठी, सारा सार विचार करा उठा उठी, विचार करा उठा उठी, सर विचार करा उठा उठी, सारा सार विचार करा उठा उठी, सारा सार विचार करा उठा उठी, सर विचार करा उठा उठी, सर विचार करा उठा उठी. नाम धरा कंठी विठोबाचे, नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तयाच्या चिंतने निरसेल संकट. सियावर रामचंद्र की जय, सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, उमापति महादेव की जय, पवन पुत्र हनुमान की जय, पवन पुत्र हनुमान की जय. बोलो रे भाई सब संतन की
आणि शबरी मातेने रामचंद्रांसाठी गोड बोर रोज ठेवावे, आठवण करावी. राम नाही आले की बोरं फेकून द्यायचे. आणि एक दिवस प्रतीक्षा संपली. आता जीर्ण झाला देह शबरीचा, शेवटचा क्षण आहे. आणि ही शबरी माता रामचंद्र येणार, रामचंद्र येणार, रामचंद्र येणार चिंतन करते. जब मेरे राम जी का आवनी होगा, जब मेरे राम जी का आवनी होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. राम आएंगी तो मैं आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. हाँ, राम आएंगी तो मैं आसन पे बिठाऊंगी, मीठे 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 बेर अपने हाथों से खिलाऊंगी. मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. हाँ, साथ साथ लखन जी का दर्शन होगा, साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. आज मेरे राम जी का आवन होगा, आज मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. शबरी की कुटियों का पावन होगा. आणि शबरी मातेने आज राम येणार, उद्या राम येणार आयुष्य घालवलं आठवणीमध्ये. किती वाट पाहिली आपल्या रामचंद्रांची. माता रामचंद्रांची जर एवढी वाट पाहिली शबरी मातेने, तर रामचंद्रांनी सुद्धा या प्रसंगाची वाट पाहिलीच असेल ना. हा, की शबरी सारखा माझा भक्त मला केव्हा भेटणार. देव सुद्धा आठवण करत असेलच ना, पण वेळ आल्याशिवाय नाही. हा, योग्य वेळ आली ना की बस, पण देवाला सुद्धा आठवण करावी लागली ना. शबरीने किती वाट पाहिली देवाची. हा,
शबरीने रामचंद्रांची रात्रंदिवस वाट पाहिली. 2 प्रकारचे बोर आणले, आंबटही आणले, गोळही आणले. शबरी सुमन मनावी जी मेरी घर राम आएंगे. शबरी सुमन मनाए जी मेरे घर राम आएंगे. शबरी सुमन मनावी जी मेरी घर राम आएंगे. शबरी सुमन मनाए जी मेरे घर राम आएंगे. 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 शबरी सुमन मनावी जी मेरे घर राम आएंगे. शबरी सुमन मनाए जी मेरे घर राम आएंगे. बिन बिन पल लाई शबरी दोनों न्यारे न्यारे दोनों न्यारे न्यारे दोनों न्यारे न्यारे. बिन बिन पल लाई शबरी दोनों न्यारे न्यारे दोनों न्यारे न्यारे दोनों न्यारे न्यारे. आरती साज प्रार्थना की शबरी सुमन मनावी जी मेरे घर राम आएंगे. शबरी सुमन मनाए जी मेरे घर राम आएंगे. शबरी सुमन मनाए जी मेरे घर राम आएंगे. अनुज सहित प्रभु दर्शन दीना परिचरण लपटाई. शबरी परिचरण लपटाई. शबरी परिचरण लपटाई. तबल्याचा आवाज आला. तबला याडचा थोडा. अनुज सहित प्रभु दर्शन दीना परिचरण लपटाई. शबरी परिचरण लपटाई. शबरी परिचरण लपटाई. तुलसीदास आदम अनुज सहित प्रभु दर्शन दीना परिचरण लपटाई. शबरी परिचरण लपटाई. शबरी परिचरण लपटाई. तुलसीदास आदम उदार आगुण रघुपति का गाई. शबरी सुमन मनावी जी मेरे घर राम आएंगे.
शबरी सुमन मनावी जी मेरे घर राम आएंगे। शबरी सुमन मनाए जी मेरे घर राम आएंगे। शबरी सुमन मनावी जी मेरे घर राम आएंगे। शबरी सुमन मनाए जी मेरे घर राम आएंगे। हाँ शबरी सुमन मनावी जी मेरे घर राम आएंगे। शबरी सुमन मनाए जी मेरे घर राम आएंगे। मेरे घर राम आएंगे। राम आएंगे। मेरे घर राम आएंगे। मेरे घर राम आएंगे। आणि वाट पाहते शबरी माता। रामचंद्र आले आणि रामचंद्र लक्ष्मण येताना पाहिल्यानंतर झोपडीमध्ये शबरी मातेला आनंद वाटला। आणि शबरी मातेने शब्दही आठवले मातंग ऋषींचे की तुझ्या झोपडीमध्ये जोही पुरुष येईल ना तो रामच येणार, रामाशिवाय दुसरा येणार नाही। रामचंद्र आल्यानंतर शबरी मातेला प्रश्न पडला की देवाचे चरण प्रक्षालन करायचे, पण जवळ भांड नाही। कारण कंदमुळं खायची, गंगेवर पाणी प्यायची, झोपडीमध्ये झोपायची, साधना करायची। साधना एकच आहे जीवनामध्ये, काही अवघड साधना शबरी मातेने केली नाही। अवघड साधनाही नाही केली, सोपी साधना केली, देवाचं नाम आहे की नाही। सोपे वर्म आम्हा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, सोपं वर्म आहे की नाही। आणि मंत्रही सोपा दिला संतांनी, जास्त अवघड साधनाची गरज नाही, कलियुगात आता जमणारही नाही आहे की नाही। मग शबरी मातेला भगवान परमात्म्याने दर्शन दिलं ना, कशामुळे? फक्त राम राम राम। आणि कदाचित अवघड साधना करू शकतो आपण, होऊ शकते जीवनामध्ये एखाद्याच्या, पण योग याग विधी पुढे आहे की नाही, असं होऊ शकतं ना। करायचं नाही अशातला भाग नाही, पण दंभ वाढू शकतो। म्हणून नाम साधना ही श्रेष्ठ साधना आहे, तेव्हाही होती आणि आता यायच। द्वापार युगामध्ये सुद्धा गोपिकांकडे काय होतं दुसरं त्याच्या नामाशिवाय? काही बाकीचं ज्ञान होतं का त्यांच्याकडं? पण प्रेम होतं, प्रेम। उद्धवाला अभिमान झाला होता ज्ञानाचा, देवाने पाठवलं तेव्हा की मी एवढा विद्वान असून मला अज्ञानी गोपिकांच्या भेटीला पाठवलं। पण तिथं गेल्यानंतर गोपिकांचं ते प्रेम पाहिल्यानंतर उद्धव सुद्धा रडायला लागले। म्हणजे ज्ञानापेक्षा प्रेम हे श्रेष्ठ आहे। ज्ञानाने देव येईल की नाही आपल्याकडं संशय आहे, पण प्रेमाने आल्याशिवाय राहत नाही। आणि नाम साधना ही सर्वांमध्ये श्रेष्ठ साधना आहे, सोपी साधना आहे। आपण त्रिवेणी संगमावरती गेलो असेल, सर्वे तीर्थ आपण फिरलो असेल, मग झालं का तेवढ्याने? त्रिवेणी संगमी पुढे आहे की नाही, चित्त नाही नामी तरी ते सर्वी साधना व्यर्थ आहे, नाम नसेल तर। आणि शबरीच्या तर अखंड नाम मुखामध्ये होतं, देव आले, बाकीचं काही नाही, कोणतं भांड जवळ नाही। पण चरण प्रक्षालन करण्यासाठी काय करावं? चरणाच्या खाली हात घातले आणि हात घातले
आणि मस्तक टेकवलं आणि रडायला सुरुवात केली शबरी मातेने. पण डोळ्यात अश्रू आहे ना, दुःखाचे नाही, आनंद अश्रू आहे. अहो देव भेटल्यानंतर दुःखाचे अश्रू येऊच शकत नाही ना डोळ्यामध्ये, आनंद अश्रूच येणार आहे, दुःखाचे कसे येतील. संसारातले अश्रू जे आहेत ना, का संसारातले अश्रू बरं का, ते नाकाजवळ येतात. कुठं? हा है ना, एखादी मावशी म्हणते ना, तुझ्या बोललं नाकाला पाणी आलं म्हणजे, हा है की नाही. संसारातले अश्रू इथून येतात, आनंद अश्रू इथून येत असतात. मरताना अश्रू आले पाहिजे डोळ्यामध्ये, पण असे आले पाहिजे इकडनं. कसे? इकडनं आले पाहिजे, इथं नाही. हे अश्रू थंड असतात, हे उष्ण असतात, त्याच्यावरही कळतं गती कशी मिळाली म्हणून. आणि शबरी मातेने आनंदामध्ये रडायला सुरुवात केली आपोआप ना. त्याचं कारण आहे, कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, हृदय प्रगटे राम रूप, हृदय प्रगटे राम रूप, हृदय प्रगटे राम रूप, हृदय प्रगटे राम रूप. हा कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, हृदय प्रगटे राम रूप, 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 हृदय प्रगटे राम रूप. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे नीर लोटे, हृदय प्रगटे राम रूप, हृदय प्रगटे राम रूप. हे राम राम राम, 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 हे राम राम राम. सियावर रामचंद्र भगवान की. आणि ढसा ढसा रडली शबरी माता. त्यानंतर दुसरं द्यायला काही नाही, पण बोर आहे ना गोळ. रामचंद्रांना वृक्षाच्या पानाच्या दोरामध्ये दोर आणि बोर दिले खायला. सर्व्या बोरांना त्या ठिकाणी पाहिलं रामचंद्रांनी, तर शबरी हे का मिठूने खाल्ले काय? नाही देवा, माझ्या शुद्ध दातांनी केलेले. शुद्ध दात कोणतं मंजन वापरलं? पण प्रेम आहे की नाही? हा. लक्ष्मणही उभा आहे, लक्ष्मणालाही बोर दिले. रामचंद्रांनी खायला सुरुवात केली. थोर प्रेमाचा भुकेला आणि हाची दुष्काळ ऐका महिमा आवडीची, बोरे खाये बिल्लनीची. रामचंद्रांनी खायला सुरुवात केली बोर. लक्ष्मणाला दिले, लक्ष्मणाने ते बोर खाल्ले नाही, दोन फेकून दिला बोरासहित. आता बोर का खाल्ले नाही त्याचं कारण आहे, शबरी मातेची किळस आली म्हणून नाही. नाही तर शंका येऊ शकते. रामचंद्रांनी सांगितलं की शबरीच्या आजचे बोर खा लक्ष्मणा. खा म्हटल्यानंतर शबरीचे बोर खाल्ले नाही लक्ष्मणाने. हा, आणि रामचंद्रांच्या आज्ञेचं पालन करणारे लक्ष्मण इथं पालन करत नाही आज्ञेचं. काय कारण? त्याचं कारण आहे, कारण इंद्रजित जो आहे रावणाचा पुत्र,
त्याला वरदान आहे की 14 वर्ष जो निराहार राहील, पाणी सुद्धा पिणार नाही, त्याच्या हातूनच तुझा वध होईल, दुसरं कोणी तुला मारणार नाही. आणि लक्ष्मण नाव का ठेवलं वशिष्ठ ऋषींनी? लक्ष्याच्या ठिकाणी याचं मन राहील म्हटलेलं होतं. मग कोणतं लक्ष्य आहे? तर इंद्रजित मारणं हे त्यांचं लक्ष्य आहे, म्हणून नाव लक्ष्मण. आणि आज जर शबरीच्या हातचं आपण एकही बोर खाल्लं तर इंद्रजित मरणार नाही. आणि राम सेनेमध्ये कोणाच्याही हातून त्या इंद्रजिताला मरण येणार नाही. त्याच्याकरता आपल्याला शबरीचं अंतकरण दुखलं तरी चालेल, पण बोर खायचं नाही. कारण का? इंद्रजित मारायचं आहे, म्हणून बोर खाल्ले नाही. आणि त्यानंतर रामचंद्रांनी शबरी मातेला शबरीला सांगितलं, शबरी मैं तुझे अपनी नवविधा भक्ति का महत्व सुनाता हूं, तू मन में धारण कर ले. नारद भक्ती सूत्रामध्ये नवविधा भक्त्या सांगितल्या, श्रवण कीर्तन स्मरण पूजा आहे की नाही. आणि त्या नवविधा भक्त्या आपल्याला माहिती आहे. 5 शिवा, वंदन, दास्य सख्य आहे की नाही, आत्मनिवेदन, ह्या नवविधा भक्त्याची माहिती आहे आपल्याला. पण रामचंद्रांनी ज्या नवविधा भक्त्या सांगितल्या शबरी मातेला, सुंदर प्रकरण आहे. आणि तुलसीदासांनी चौपाईमध्ये ते वर्णन केलेलं आहे. हो मंगल भवन अमंगल आरी, दरऊ सुत शरद अजिर बिहारी, दरऊ सुत शरद अजिर बिहारी, दरऊ सुत शरद अजिर बिहारी. हो मंगल भवन मंगल आरी, दरऊ सुत शरद अजिर बिहारी. राम 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 हे राम राम राम, हे राम 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 हे राम राम राम. श्याम रामचंद्र की जय, रामचंद्र की जय. उमापति उमापति महादेव की जय. पवन पुत्र बोलो रे भाई. की जय. आणि नवविधा भक्ती सांगायला सुरुवात केली प्रभू रामचंद्रांनी. शबरी प्रथम भगती संतन कर संगा, संताचा संघ ही पहिल्या नंबरची भक्ती आहे. नवविधा भक्तीमध्ये पहिल्या नंबरची भक्ती कोणती? संताचा संघ करणे. आणि दुसरी भक्ती आहे माझी कथा श्रवण करणे. लक्षात आलं का तुमच्या? पहिल्या नंबरची भक्ती म्हणजे संतांचा संघ, आणि दुसरी भक्ती म्हणजे कथा श्रवण करणे. आणि या दोन्ही भक्ती तुम्हाला पावलेल्या आहेत. तुम्ही या दोन्ही भक्ती केल्यास ना, संताचा संघ, संतांवरती विश्वास, संत सेवा ही केली तुम्ही. आणि दुसरी सेवा म्हणजे कथा श्रवण करणे. मग कथा म्हणजे अहो कीर्तन सुद्धा ती कथाच आहे, हरिकथा आहे की नाही. नामसंकीर्तन जे आहे ना ते सुद्धा काय म्हणतात, त्याच्यातही हरीचं वर्णनच आहे ना. आणि तिसऱ्या नंबरची भक्ती सांगितली अभिमान रहित आणि गुरुची सेवा करणे. गुरु भक्ती करायची पण अभिमान रहित करायची. अभिमान धारण नाही करून नाही की मी आहे म्हणून तुमची सेवा होते नाही तर कोण करेल, हा आहे की नाही. अशी सेवा नको आहे गुरूंची.
आणि गुरुही अधिकारी पाहिजे आणि शिष्य अधिकारी पाहिजे, है की नाही? एखादा शिष्य गुरुची सेवा करायला पात्र असेल पण गुरुही तसे पाहिजे ना. एका शिष्याकडे गुरु आले, घोडी होती त्यांच्याकडे, घोडीवर बसून आले. मस्त घोडीला चारा टाकला शिष्याने, अंगणामध्ये बांधली. आणि शिष्याने तीर्थयात्रेला गेला होता ना, तर 2 शाला आणल्या होत्या, जोडीची जोडी. थंडीचे दिवस आहे बा, मस्त भारी शाला आणल्या होत्या शिष्याने की असो घरामध्ये. नवी शाल जोडी असेल, जुनी पद्धतीचे दांडे असायचे टाकायला, आता कपाट आहे. गुरुचं मस्त जेवण वगैरे सर्व झालं. गुरुंनी त्या शाला पाहिल्या आणि गुरुने अंगात आणायला सुरुवात केली ना. गुरु सुरू केलं गुरुने, शाल जोडी शाल जोडी शाल जोडी शाल जोडी. आता ते कसं घुमायला लागलं ते काही सांगत नाही एवढं. शाल जोडी घुमायला सुरुवात केली. पण शिष्यही काही कमी नव्हता. शिष्याला कळलं की शालवर डोळा आहे आपला आता गुरुचा, 2 शाला जाता आपल्या. मग शिष्याने बी अंगात आणायला सुरुवात केली. घोडीचा रंग लाल होता. शिष्याने सुरुवात केलं, लाल घोडी लाल घोडी लाल घोडी लाल घोडी. गुरुला वाटलं आपण याच्या शाला घेतल्या की हा घोडी घेतो वाटते आता आपली. हा, याच्या शाला फार फारता 500 रुपयाच्या असतील, आपली घोडी हा परवडणारा सौदा नाही हा. लागे शिष्याने मंत्रात बदल केला, तू ये तुले महे मले, तू ये तुले महे मले, म्हणजे तू शाल तू आज राहू दे आणि घोडी. असं हे गुरु शिष्याचं नातं नाही पाहिजे, है की नाही? अहो गुरु असे पाहिजेत, शिष्य असा पाहिजे. गुरु को सब कुछ दे, गुरु को सब कुछ दे, गुरु को सब कुछ दे, गुरु को सब कुछ दे. गुरु ऐसा चाहिए शिष्य का कछ न ले. ये राम 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 हे राम राम राम, हे राम राम राम, हे राम राम राम. आणि शिष्य ऐसा चाहिए गुरु को सब कुछ दे, और गुरु ऐसा चाहिए शिष्य का कचू न लेत. जे गुरु काही न घेणारे पाहिजे आणि शिष्य देणारा पाहिजे. मग शिष्याने काय द्यावं, आता गुरुने काय घेऊ नये. खूप सुंदर चिंतन आहे, पण आपला विषय आहे गुरु सेवेच्या बाबतीमध्ये. शिष्याने काय करावं, गुरुची सेवा करावी, अभिमान रहित सेवा करावी. आणि हे सुद्धा नवविधा भक्तीमध्ये एक भक्तीच आहे. आणि निष्कपट होऊन आणि भजन करणे. भजन करायचं असेल तर माणसाने कसं राहावं, निष्कपट राहावं. कपटी माणूस भजन केलं तरी देवाला आवडत नाही. कपट असेल आणि भजन चालू असेल काय फायदा आहे, आवडत नाही. आणि देवावरती संतावरती दृढ विश्वास पाहिजे, हे सुद्धा भक्तीच आहे. इंद्रिय निग्रह, इंद्रिय ताब्यामध्ये पाहिजे. काम क्रोध बंदी खाणी, तुका म्हणे केले दोन्ही, आणि इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोस्वामी. आणि सर्व जगामध्ये त्या भगवान परमात्म्याला पाहणे, हे सुद्धा काय आहे, हे भगवान परमात्म्याची भक्तीच आहे. आणि मिळेल त्यात समाधान मानणे.
मिळेल त्यात समाधान मानणे ही सुद्धा भगवान परमात्म्याची भक्ती आहे. आणि महत्वाचं म्हणजे सरळता, सरळ जीवन पाहिजे माणसाचं. या नवविधा भक्तीच आहे. आणि रामचंद्रांनी या नवविधा भक्त्या आणि शबरी मातेला सांगितल्या. हरे हरे राम 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 सीता राम राम राम. हरे राम 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 सीता राम राम. हे राम 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 सीता राम राम राम. हे राम 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 सीता राम राम. हे राम 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 सीता राम राम राम. हे राम 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 सीता राम राम. हे राम 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 हे राम राम राम. हे राम 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 सीता राम राम राम. हे राम 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 सीता राम राम राम. हे राम 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 सीता राम राम राम. आणि नंतर शबरी माता आणि देह त्यागला. त्या ठिकाणी देह पेटायला लागला आणि दिव्य देह मिळाला शबरी मातेला. शबरी माता आणि दिव्य देह मिळाला शबरीला सुद्धा त्या ठिकाणी. नंतरचा प्रसंग आहे. पण रामचंद्राने विचारलं होतं, शबरी तुला माझी सीता दिसली का? त्यावेळेला शबरी मातेने सांगितलं होतं की देवा मी नाही सांगू शकत, पण पंपा नावाचं एक सरोवर आहे, तिथं ऋषमुख पर्वत आहे आणि ऋषमुख पर्वतावरती हनुमंतराय, सुग्रीव, नल, नील, जांबवंत सर्व वानर आहेत. ते सीता मातेचा शोध घ्यायला तुम्हाला मदत करतील, तुम्ही तिथं जा. आणि शबरी माता त्या ठिकाणी रामचंद्रांचं दर्शन घेऊन शबरी मातेचा अवतार कार्य संपलं या ठिकाणी. हा एक अवतारच म्हणावा लागेल. आणि नंतर पुढे रामचंद्र प्रभू लक्ष्मण निघाले आणि निघाल्यानंतर सुग्रीवाने पाहिलं की कोणीतरी दोघं येत आहे आणि नक्कीच आपल्या भावाने मारण्यासाठी पाठवले असतील. त्यांची परीक्षा पाहण्यासाठी हनुमंतरायाला पाठवलं. हनुमंतरायाने ब्राह्मणाचं रूप घेतलं, पंचांग आणि जानव वगैरे सर्व काखेमध्ये जोडी सर्व घेतलं. रामचंद्र लक्ष्मणाच्या समोरून जायला लागले आणि रामचंद्रांनी आवाज दिला. थांबले, एकमेकाकडे पाहतात. आणि रामचंद्रांनी तर आधीच ओळखलेलं आहे ना. आणि रामचंद्रांनी हनुमंतरायाची गुप्त कोपिन ओळखली. अंजनी मातेने सांगितलं होतं की जे गुप्त कोपिन ओळखतील तेच तुझे रामचंद्र आहेत. दर्शन घेतलं, रामाने मिठीमध्ये घेतलं आणि रामचंद्र हनुमंतरायांची भेट या ठिकाणी झाली. हा राम लक्ष्मण जानकी जय बोलो भगवान की जय. आणि वालीने प्रश्न केला की देवा खरंच मी पापी आहे ना? हो वाली, पापी आहेस तू, तुला मारणं गरजेचं आहे. मग देवा मी जर पापी असेल तर संत सांगतात ते खोटं तर नाही ना? काय काय महिमा वर्णू आता सांगू मी किती, आहे की नाही? आणि कोटी ब्रह्मात्या मुख पाहता जाती. जर मी पापी आहे ना देवा, मग मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. जर मी पापी जर असेल, पापी जर मी असेल ना, तर पापी कुणाचा पाहुणा होतो? यमाचा पाहुणा प्राणी होय. आणि तुम्ही मला मांडी दिली शेवटच्या टायमाला, माझ्या डोळ्यातील अश्रू पुसले, माझ्याशी बोलतात, मी तुमच्याशी बोलतोय, तुम्ही मला पाहतात, मी तुम्हाला पाहतोय. मग पापी माणसाला तुमचं दर्शन होतं का शेवटच्या टायमाला ते सांगा.
आणि माझं पाप असेलच ना, तर मग तुमचं मुख पाहिल्यानंतर कोटी ब्रह्मात्याचं पाचक जातं. मग हे खरं का ते खरं सांगा. आता देवालाही त्याच्या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही. देव म्हणाले, वाली जाऊ दे गड्या, पण तुला जिवंत करू का मी? हा, तुला जिवंत करू का? म्हणे नाही देवा, आता जिवंत करण्याच्या भानगडीतच पडू नका. हा, नाहीतरी आज उद्या जायचंच आहे ना, जीवनाचा काय भरोसा आहे? हा, पण हा योग आलेला माझ्या जीवनामध्ये आता मला घालवायचा नाही. अरे मरना तो हक्क का बाना है, एक दिवस मरायचं आहे. जीवनाचा काय भरोसा आहे? आज ना उद्या जाणारच आहे. आता जिवंत केलं तरी परत मरायची भीती आहेच मला, है की नाही? किती सुंदर चिंतन आहे पहा जटायूचा प्रसंग. हा प्रसंग, या प्रसंगामध्ये शिकायला मिळतं आपल्याला. ते परत जिवंत होऊ शकत होते, पण तरी मरणाचं पैतायच ना. हा देह म्हणजे एक मातीचं ढेकूड आहे, आज ना उद्या विरणारच आहे. या देहाचा काय भरोसा आहे? वाली आणि जटायूच्या प्रसंगामध्ये एक सुंदर चिंतन आहे. आता समजा एखादे बाबा 90 वर्षाचे देह सोडण्याच्या तयारीमध्ये आहे. हा, आणि बाबाच्या मनात आलं की मुलांच्या नावाचं करायचं राहिलं, आपल्या शेती बाडी वगैरे सर्व. घाईघाईमध्ये वकील साहेबांना बोलवलं, सर्व ते तयार केलं, सही करायची राहिली. तेवढ्यात बाबा सही करायच्या आधीच गेले. मग आपण काय म्हणसान, असं जर देवाने म्हटलं तर? हा, तुम्हाला जिवंत करू का म्हटल्यानंतर हा, उलट आपण म्हणू, देवा जास्त टाइम नको हो, हा, फक्त 1 मिनिट जिवंत करा. कशा करता? सही करा करता. वाटल्या सही झाल्या झाल्या तुम्ही नेलं तर चालते देवा, पण 1 मिनिट जिवंत कराच. हा, हो, 11 नारळाचं तोरण बांधील मंदिराला. आणि सहज भाषेत सांगायचं म्हटलं तर आपल्याला खरोखर देवाने जीवदान दिलं बरं का. हा, की नाही? हे बी मानावं लागेल. गर्भातही रक्षण केलं, आईचं रक्षण केलं, आपलंही रक्षण केलं. होऊ नये पण झालं ते, है की नाही? त्यामध्ये बरेचसे लोक गेले त्यावेळेला, है की नाही? जे झालं ते वाईट झालं. हा, पण एवढ्या लाटेतून सुद्धा आपण, है की नाही, आणि मंडपात बसेल आहे म्हणजे त्याच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी म्हणा. आता हे आपलं व्याजातलं जीवन चालू, व्याजातलं काय म्हणणं आहे? हा, जे राहिलं ते व्याजातलं जीवन चालू झालं. हो, ट्रकचे ट्रक नोटा ज्यांच्या घरात होते, पोतेचे पोते नोटा गेले की नाही? हा, मला तर त्या टायमाला सर्दी बी झाली नाही. हो, सर्दी सुद्धा नाही झाली. आणि त्या टायमाला 2 कथा होत्या भुसावळला, तुकाराम नगर मध्ये 2. तेही कार्यकर्ते अशी उच्चार होते, सॅनिटायरच्या बाटल्या गिटल्या मा सगळे व्यवस्थित कथा. हेच साहेब लोक पाहायला, पण त्यांनी शिस्तबद्ध कथा केली होती बरं का. नंतर हा, कथाही धीरे धीरे चालू झाल्या बरं का. पण कथेला येताना किती बेवून यायचो आपण. हा, प्रसाद तर बंदच होता ना वाटायचा, आहे की नाही? प्रसाद बंद, पाय पडायचं बी बंद. हा, एक मावशी आली ना कुंकूला आले लग्नाच्या दिवशी, समजा मंडपात लग्नाच्या, तर कुंकूही लावू दिलं नाही कोणी. रुक्मिणी स्वयंवरच्या दिवशी राहू दे, ते कुंकू लावू नको म्हणे. हा, एवढी भीती होती. हो, आहे की नाही? हा, पण त्याही टायमाला देवाने आपल्याला हा जीवदान दिलं की नाही आजी? हा, कारण पुढे आपल्याला देव कार्य बरं का. हो, मग या ठिकाणी आपल्या हातून जितकं देव कार्य होईल
जितकं आणि दान धर्म करता येईल ना तेवढा करावा, कारण आपल्याला देवाने जीवदान दिलं, व्याजातलं जीवन दिलं. हो, हे 2-3 वेळा या बॅनरकडे पाहिलं. कैलासवासी रमेश श्रावण चौधरी आणि कैलासवासी निखिल राजेंद्र चौधरी यांच्या स्मरणार्थ बरं का. आणि गंगा भागीरथी नलिनी रमेश चौधरी आणि श्री राजेंद्र रमेश चौधरी भादली बुद्रुक यांच्याकडून अखंड हरिनाम सप्ताह निमित्त अन्नदानासाठी किती रुपये? 51,000 अन्नदानासाठी आले. टाळी वाजवा एकदा तुम्ही. आणि रमेश बाबा आणि निखिल भाऊ यांना चांगली सद्गती मिळो आणि परमार्थिक क्षेत्रातल्या वातावरणामध्ये तशा गावामध्ये जन्म मिळो आणि भगवान परमात्मा त्यांचा स्वीकार केलाच असेल यात शंका नाही. अशी भगवान परमात्म्याला सर्व मिळून विनंती करूया की देवा या दोघांनाही ना चांगली सद्गती द्या आणि ते सुद्धा आता आशीर्वाद देतील ज्यांनी अन्नदानासाठी या ठिकाणी दान केलं. ते जेवढं होईल तेवढं दान करावं. हो, 51,000 रुपये दान दिलं शेवटच्या पंक्तीसाठी. हा आनंदाचा विषय की नाही हा. आणि म्हणजे अन्नदान जो करत असेल त्यांच्या आनंदात आनंद आपण मानला पाहिजे. काहीतरी शिकण्यासाठीच आहे ना याच्यामध्ये सुद्धा. हे पाहून पुढच्या वर्षी अजून कोणी 2 जण उभे राहतील आणि अन्नदान शेवटच्या दिवसात आम्ही घेतो असेही म्हणणारे राहतील ना. अहो, दात्यांची कमी नाही. हो, आणि भादली बुद्रुक मध्ये तर बिलकुलच नाही. 46 वर्षापासून सप्ताह चालू आहे हा. हा म्हणून परत एक वेळ यांच्या परिवारासाठी टाळी वाजवा. नलिनी रमेश चौधरी आणि राजेंद्र रमेश चौधरी यांच्या जीवनामध्ये भगवान परमात्मा सुख शांती देव, आनंद देव आणि घरामध्ये भराटी राहो अशी भगवान परमात्म्याला संतांना विनंती करूया आपण सर्व मिळून. श्री आवर रामचंद्र भगवान की जय, पवनपुत्र हनुमान की जय, उमापती महादेव की जय. आणि वालीने सांगितलं देवा आता जिवंत करण्याच्या भानगडीत पडू नका, माझा स्वीकार करा. आणि दिव्य ज्योत निघाली आणि देवाने त्या ज्योतीचा स्वीकार केला. त्यानंतर वालीची पत्नी तारा आली. वालीने देवाला सांगितलं देवा मला माझा पती परत करा. देवाने सांगितलं हा काय पडेल घेऊन जा. समोर पडेल आहे ना ते घेऊन जा. म्हणे हे माझे पती नाही. हा काय लक्षात आलं तुमच्या? हा रामचंद्र म्हणाले तुझे पती नाही. मग तुझे पती कसे दिसायचे? हेच आहे ना माझे पती. मग घेऊन जा ना. म्हणे आता ते माझे पती म्हणजे त्याच्यातला तो गेला ना, आहे की नाही? त्याच्यातला तो गेला. त्याच्यातला गेल्यानंतर आता आमच्या गावाकडे पद्धत आहे. आमच्या गावामध्ये घरातलं कोणी गेलं ना तर आमच्या गावामध्ये 1 वर्ष घरात ठेवता, वर्षी श्राद्ध होईपर्यंत. तुमच्याकडे हा नाही, घरात ठेवत नाही. आणि कोणी गेलं ना आमच्याकडं की 1 महिना जेवत नाही लोक घरातले. तुमच्याकडे काही खरं नाही. हो, कळू घास काढतात का इकडं? कळू घास काढता काढता लोक 2.5-3 भाकरी खाऊन जातात. दायगंडोरीन भाकरी, आहे की नाही? हा नंतर याच्यातला निघून गेला ना, हा याच्यातला निघून गेल्यानंतर कोणी घरात ठेवत नाही. हा जोपर्यंत याच्यात तो आहे तोपर्यंत. आणि याच्यातला तो गेला ना की सर्व नातेवाईक म्हणता आमचा काही संबंध नाही आता, आहे की नाही? म्हणून म्हटलेलं आहे नाही कुणाचे कुणी तुझे रे नहे रे अंती जासी एकला रे प्राण्यान माझे माझे. कोणीच कोणाचं नाही, कोणी सोडू शकत नाही हो त्यावेळेला. म्हणून तर गजेंद्राचा प्रसंग सांगितला भागवत कथेमध्ये. नकराने पाय पकडला तेव्हा पत्नी मुलं भाऊबंद सगळे आले सोडवायला, पण जमलं का ते? भागवत कथेमध्ये ऐकलं ना तुम्ही? नाही सोडू शकत. शेवटी देवाला यावं लागलं गजेंद्राचं रक्षण करायला. हा जीवात्मा म्हणजे गजेंद्र आहे की नाही? आणि या जीवरूपी गजेंद्राचं रक्षण करण्यासाठी शेवटी कोण येईल तर देवच आहे. हो, त्याचं दर्शन झालं पाहिजे, त्याने मांडी दिली पाहिजे. हा एवढी तळमळ असावी. आणि
ज्यांच्या करता आपण राब राब राबतो ना ते कुठपर्यंत सहकार्य करतात, कुठपर्यंत? हा, जोपर्यंत आहे तोपर्यंत ठीक आहे हो, पण नंतर नाही पुढे. हा, आराम के सब संग साथी, जब वक्त पड़ा तब कोई नहीं, मतलब के लोग सभी दुनिया में किसी का कोई नहीं. जब टिकट मिला है जाने का डेरा किया स्मशानों में, वहां जलाने वाले लाखों थे, चलने वाला कोई नहीं. जाळायला लोक लाखानं येतील पण सोबत एकही येणार नाही, आहे की नाही? जाळायला लाखानं येतील पण सोबत एकही नाही. वहां जलाने वाले लाखों थे, चलने वाला कोई नहीं. मग कशा करता अभिमान पाहिजे हो? माटी के पुतले तुझे कितना गुमान है. किती सुंदर सांगितलं. मातीचं ढेकूड आहे, सोबत येत नाही. किती मोठा परिवार असू द्या तुम्ही, जमत नाही. शेवटी देव हा त्याने मांडी द्यावी, त्याने दर्शन द्यावं, हा मुद्दा महत्वाचा धरायचा. जटाईचा आणि वालीचा मुद्दा. आशाओं का हुआ खात्मा, दिल की तमन्ना बनी रही, जब परदेसी हुआ रवाना, सुंदर काया पड़ी रही. आशाओं का हुआ खात्मा, दिल की तमन्ना बनी रही, जे मनात होतं ते राहिलं. आणि जब परदेशी हुआ रवाना, सुंदर काया पडी रही. त्याच्यातला निघून गेला. काया किती सुंदर असू द्या तुम्ही, पडेल असते हो, पण तिचा कोणी लोप करत नाही. जायचं तर प्रत्येकाला. सर्वांचा जन्म आणि मरण सांगणारे पंडित जे असू द्या, त्यांनाही जावं लागतं की नाही? हा, एक पंडित जी अपने घर में पत्रा देखा करते थे, जन्म मरण पे जन्म कुंडली, पत्रा देखा करते थे, जब मरने का टाइम आया, जब मरने का टाइम आया, पोथी उनकी धरी रही, जब परदेसी हुआ रवाना, सुंदर काया पड़ी रही. किती सुंदर देह असला तरी त्यावेळेला डॉक्टर वाचवतो ना आपल्याला. डॉक्टर साहेब वाचवतात ना, ते सत्यच आहे. डॉक्टर साहेब म्हणजे देवच आहे की नाही? पण डॉक्टर साहेब वाचवतात, पण तेही कुठपर्यंत? तेही शेवटी सांगतात की आता हे माझ्या हातचं प्रयत्न करणं काम आहे. बरोबर आहे की नाही? आला टाइम तर मग डॉक्टर साहेबांना बी हा प्रत्येकाचा विषय आहे ना, तो जावं लागते ना. एक डॉक्टर अपने घर में करके दवा तैयार हुए, दवा उठाई बैग में रखी, मोटर कार सवार हुए. डॉक्टर साहेबांनी औषधीची बॅग भरली. अर्जंट पेशंटचा फोन आला. हा, बॅग गाडीमध्ये टाकली, गाडी घेऊन निघाले. एक डॉक्टर अपने घर में कर दवा तैयार हुए, दवा उठाई बैग में रखी, मोटर कार सवार हुए. फिसली कार गिरी खड्डे में, फिसली कार गिरी खड्डे में, दवा बैग में भरी रही, जब परदेसी हुआ रवाना, सुंदर काया पडी रही. बॅग तशीच पडेल आहे, औषधी तिच्यात आहे, वाचवणारी औषधी, पण तरी सुद्धा जमलं नाही.
दवा ब्याग में भरी रही, जब परदेसी हुआ रवाना, सुंदर काया पड़ी रही। एक शेठजी सर्व गावाचा हिशोब ठेवायचे, कोणाकडे किती कोणाकडे किती, कोणाला द्यायचे काय, सर्व उधारी किती, मोठे व्यापारी। एक शेठ जी अपनी दुकान में लिखा जोखा करते हैं, किससे कितने लेने हैं हमको, लिखा जोखा करते थे। पर उनका भी जब मरने का टाइम आया तो, जब मरने का टाइम आया, कलम कान में धरी रही, पेन कानातल्या कानात राहिला, जब परदेसी हुआ रवाना, सुंदर काया पडी रही। मग कोणी जरी असेल, सुंदर किती देख असेल, श्रीमंताचा असेल, सत्तावानाचा असेल, कोणाचाही असू द्या, पण शेवटी तो देह पडलेला असतो ना, त्यावेळेला कोणी त्याच्याशी नातं जोडायला तयार नाही हो। जोपर्यंत आहे याच्यातला तोपर्यंत सर्वे म्हणतात आमचा आहे, पण याच्यातला गेला की जुनी लोक एक अभंग म्हणायचे, काकड्याच्या दिंडी फिरायची ना, आम्ही ऐकलो होतो सावरला गावला, काडी बुडीचा पिंजरा केला त्यात राघो बैसविला, काडी बुडीचा पिंजरा त्याच्यात राघो बुडला की, आकाशी झेप गेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा। सोन्याचा पिंजरा, आकाशी झेप गेरे, उलट पिंजरा याच्यामध्ये तो कोंडलेला असतो, याच्यातून निघला ना की उडायला लागतो, मुक्त होऊन जातो तो। हा पडतो तो पिंजरा। पोपट गेल्यानंतर पिंजऱ्याला कोणी जीव लावतं का, धुतात का चांगलं तिला, या पडला तो एकाकडे, है की नाही। जोपर्यंत पोपट होता तोपर्यंत पिंजऱ्याची व्यवस्था होती, पिंजऱ्यातला पोपट गेला, फेकला पिंजरा आहे, बरोबर आहे की नाही। ती तुम्ही तयारीमध्ये राहा, पण उड जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा, याच्यातला पोपट एक दिवस उडणार म्हणजे उडणार, आणि पिंजरा रिकामा राहणार, आणि पिंजरा जेव्हा रिकामा राहील ना, त्याला कोणी जवळ घेणार, हे कोणाचं सांगतो मी, वालीचं आहे ना, वालीचं है की नाही। वालीचा देह पत्नी है की नाही, आल्यानंतर हे माझे पती नाही, इथं चाललं ना आपलं। माता वाली जो होता म्हणजे ताराचा पती है की नाही, समोर आहे की नाही, रामचंद्राने सांगितलं घेऊन जा, आहे ना तोच देह, तोच आहे की नाही। फोटोहून माणूस ओळखल्या जातो की ताई म्हणते आमच्या घरचे होते, फोटोहून मग देवाहून ओळखणार नाही का, पण तरी काय म्हणते, याच्यातला माझा पती निघून गेला। लक्षात घ्या तुम्ही, फार चिंतन फार महत्वाचं आहे हे, माझ्यासाठीही आणि आपल्यासाठीही सुद्धा, बरं का। जटायूने आणि वालीने जे केलं ना, ते आपल्याला करायचं कोणतं, देवा अरे शेवटच्या टायमाला अरे तुझं दर्शन व्हावं, तुझी मांडी मिळावी, आणि तुझं नाव आमच्या मुखामध्ये राहावं, जिवंत करण्याच्या भानगडीत पडू नका देवा, फक्त आमचा स्वीकार त्या ठिकाणी करा। इथपर्यंत आपण आलो, आणि दुपारच्या सत्रामध्ये पुढील सुंदर चरित्र येणार आहे। किष्किंधा नगरीचा राजा सुग्रीवाला बनवल्यानंतर युवराज पद अंगदाला दिलं रामचंद्रांनी, आणि 4 महिने बंद राहिला सर्व कार्यक्रम, कारण पाऊस सुरू झाला। रामचंद्रांनी सांगितलं सुग्रीवा, अरे पावसाळा निघल्यानंतर, हे 4 महिने निघल्यानंतर गड्या माझ्या सीतेला शोधायला तुला मदत करायची, विसरायचं नाही बरं का।
सुग्रीव राज्यावरती बसला म्हणे नाही देवा विसरणार नाही 4 महिन्यानंतर पाहू ना आपण म्हणजे बदलला शब्द हा पाहू ना एखाद्या माणसाकडे काही काम पडलं आपण गेलो की आधी म्हणतो तुम्ही काही काम सांगा गेलं की हा पाहू ना आपण विचार करू ना तिच्यावर विचार करू ना म्हटलं की समजून चालायचं होतच नाहीये आहे की नाही तसे शब्द बदलले सुग्रीवाचे आणि पुढे सेतू बांधायचा बरं का आणि प्रसंग आहे त्यामध्ये सुरसा प्रसंग आहे हो संपाती गरुडाचा भूत याचा प्रसंग आहे लंकेमध्ये हनुमंतराय जाणार